गुड मॉर्निंग. आज जरा उठायला उशिराच झाला. काय करणार, वातावरणच गारगार असल्यावर डोळाच उघडत नाही. असो, मी पटापट घर आवरून घेतलं आणि मग ब्रेड ऑमलेट खाऊन घेतला. आता पावसाचे दिवस सुरू झाले की मच्छर, छोटे किडे यायला सुरुवात होणार. सो अशा वेळी आपण धूप लावतो. मी यावेळी ठरवलं आपण स्वतःच धूप बनवला तर. गेले 2 आठवडे मी काही फुलं सुकून ठेवली होती. सो आज आपण त्यापासून धूप बनवणार आहोत. धूपसाठी लागणारं साहित्य: सुकलेली फुलं, कापूर, दालचिनी, लवंग, तेजपत्ता. बस हे सगळं मिक्सरला लावून घेतलं. सगळं बारीक करून घेतलं. छान स्मेल येतोय. आता यामध्ये थोडं तूप आणि गुलाब पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं आणि त्याचे छोटे छोटे डोंगर धूप बनवले आणि मग झाल्यावर सुकायला ठेवलं. आज मी शूट करत असताना माझा छोटा ट्रायपॉड फ्रॅक्चर झाला. सो मी दुकानात जाऊन फेविस्टिक घेऊन आलो आणि मग लागलो ऑपरेशन करायला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. ट्रायपॉडचा पाय बराच झाला नाही. असो, बघता बघता 12 वाजले. मी डाळ भात बनवलं आणि जेवण करून घेतलं. थोडा वेळ नेटफ्लिक्स पाहिलं आणि मग निघालो जिमला. प्रत्येकाने दिवसातून 1 तास तरी आपल्या बॉडीसाठी दिला पाहिजे असं मला वाटतं. वर्कआउट करून झाल्यावर मी निकिताला घ्यायला स्टेशनला गेलो. आज निकिता लवकर घरी आली. नायगावमध्ये अजून थोडी ती गाववाली फिलिंग येते, त्यामुळे मला नायगाव खूप आवडतं. आजूबाजूला झाडं असतील तर दिल मग गार्डन गार्डन होतं. घरी आल्यावर निकिताला मी केलेला पराक्रम दाखवला. समोर काकींना पण माझी कला दाखवली, कारण त्यांच्याकडूनच तर फुलं येतात. तुम्ही तुमच्या घरी आणलेल्या फुलांचं काय करता मला कमेंट करून नक्की सांगा. निकिता आणि मी ब्लिंकिट वरून आलेल्या या बॅगवर ड्रॉ करायला लागलो. खूपच मस्त वाटलं. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.